मित्रहो, बऱ्याच वेळा डोळ्याच्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्या रुग्णाचे बुबुळ निकामी झालेले आहे आणि ते बुबुळ प्रत्यारोपण करून नेत्रदान केलेले बुबुळ बसवायला पाहिजे, अशी कल्पना आपल्याला डॉक्टर देतात. तर हे नेत्रदान म्हणजे नक्की काय असतं आणि नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते? नेत्रदान करताना कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळायला पाहिजेत, ह्याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सांगलीतील नामांकित नेत्रतज्ञ डॉक्टर प्रियांका कुलकर्णी आपल्याकडे आलेले आहेत. त्या आपणाला नेत्रदानाविषयी माहिती देतील. मॅडम, नेत्रदान म्हणजे नक्की काय असतं आणि नेत्रदान कोण करू शकतं? मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा व्यक्त करणे आणि ती आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून पूर्ण करून घेणे, या संपूर्ण प्रक्रियेला नेत्रदान असे म्हणतात. नेत्रदान केल्यानंतर दोन डोळे आपण नेत्रदानामध्ये घेतो, त्यामुळे 2 व्यक्तींना आपण दृष्टी देऊ शकतो. म्हणून नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. नेत्रदान साधारणपणे कोण करू शकतं? त्याला काही वयाची अट आहे का? नेत्रदानाला कोणतीही वयाची अट नाही. म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतं. त्याच्यामध्ये एखाद्याला स्पेसिफिक बुबुळाचा आजार असेल किंवा बुबुळ पांढरं असेल किंवा बुबुळाला ऑलरेडी सूज असेल, तर असे डोळे आपण प्रत्यारोपणासाठी वापरू शकत नाही. कोणाचे डोळे घेतले जात नाहीत असं काही विशेष आहे का? काही काविळी म्हणजे हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी किंवा HIV एड्स किंवा काही प्रकारचे कॅन्सर जे असतात, विशेषतः ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, या रुग्णांचे डोळे जर आपण घ्यायचे असतील तर तसे आपण प्रत्यारोपण करू शकत नाही. त्यामुळे आपण म्हणजे कोणतीही कॅन्सरमुळे झालेली डेथ असेल तर आपण नातेवाईकांना सांगतो की आपण डोळे घेताना घेऊ शकतो, पण आपण प्रत्यारोपणासाठी त्याचा वापर नाही करू शकणार. म्हणजे त्यांचा वापर हा दुसऱ्या रुग्णांसाठी न करता संशोधनासाठी किंवा अन्य कारणासाठी केला जातो. छान माहिती सांगितलीत. मला एक अजूनही शंका आहे की नेत्रदान मरणोत्तर असा तुम्ही शब्द वापरला, तर याचा अर्थ आपण जिवंतपणे इच्छा लिहून ठेवावी लागते का? त्याची प्लेज करावी लागते का? किंवा नातेवाईकांनी पुढाकार घेऊनच आपलं नेत्रदान करायला लागतं का? जिवंतपणे आपण इच्छा व्यक्त करून प्लेज लिहून ठेवली तर चांगलंच असतं, पण तसं केलं नाही आपण तरी जर जवळच्या नातेवाईकांची इच्छा असेल तरी आपल्याला नेत्रदान करता येऊ शकतं. मॅडम, साधारण भारतात किती लोकांची नेत्रदान म्हणजे बुबुळाची गरज आहे आणि आता साधारण सप्लाय कितीचा आहे? आत्ता आपल्याला पूर्ण भारतामध्ये टोटल 10 लाख लोक अंध आहेत. त्यातील बुबुळाच्या आजारांमुळे 1 लाख लोक अंध आहेत आणि आपल्याला आत्ता फक्त सध्या 30,000 बुबुळच मिळतात. बरोबर. म्हणजे खूप मोठी तफावत आहे आणि ती भरून काढण्यासाठीच जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. मग ही जी जनजागृती आहे ही आपण सर्वांनी मिळून आपल्या आजूबाजूला होणाऱ्या डेथ्स ज्या आहेत त्याच्यात डेथ झाल्यानंतर नातेवाईकांचं ग्रीफ काउन्सिलिंग करून नातेवाईकांना आपण थोडंसं पुढाकार घ्यायला लावून सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आणि अन्य जागरूक नागरिकांनी नेत्रदान घडवण्याविषयी जर आपल्या आजूबाजूला जर पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर हा आकडा 30,000हून 40,000ला जाईल, 40,000हून 50,000ला जाईल आणि जे बुबुळामुळे होणारे अंधत्व आहे त्याच्यावर आपण मात करू शकू. नक्कीच. हे नेत्रदान केल्यानंतर दृष्टी जी येते तर ती कोणत्या आजारातली दृष्टी परत येते? नेत्रदानाचा उपयोग फक्त ज्या लोकांना बुबुळाचा आजार आहे, म्हणजे बुबुळ काही कारणांनी अपारदर्शक आहे किंवा बुबुळावर फूल पडलेलं आहे, अशा आजारांमध्येच याचा उपयोग होतो. कारण आपण कॉर्निया म्हणजे डोळ्याचं सगळ्यात पुढचं पारदर्शक पटल जे घड्याळाच्या काचेसारखं असतं तेच फक्त ट्रान्सप्लांट करतो. बाकीचा कोणताही भाग आपण ट्रान्सप्लांट करत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे डोळ्याचे बाकी ऑप्टिक नर्व किंवा काचबिंदू किंवा रेटिनाचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये नेत्रदानाचा म्हणजे जे पुढं जे घड्याळाच्या काचेसारखं गोल आम्हाला पारदर्शक बुबुळ दिसतं तेवढंच बदललं जातं, इतर कोणतेही डोळ्यातले अवयव बदलले जात नाहीत. मॅडम, मृत्यूनंतर नातेवाईकांनी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत की जेणेकरून त्या घरात झालेल्या मृत्यूच्या नेत्रदानाची जबाबदारी आपल्याला पटपट पार पाडता येईल? मृत्यूनंतर 4 ते 6 तासाच्या आत नेत्रदान करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी नातेवाईकांनी ज्यांनी डेट डिक्लेअर केली आहे त्या डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट घेणं खूप गरजेचं असतं, कारण ते आपल्याला आय बँकला द्यावं लागतं. डेथ झाल्या
व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याच्या डोळे आधी बंद करायचे, मग थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या कॉर्निया डिहायड्रेट होऊ नये म्हणून, कारण जर कॉर्निया डिहायड्रेट झाला तर आपण ट्रान्सप्लांटसाठी तो वापरू शकत नाही. हो. नंतर मानेच्या खाली 2 उशा ठेवाव्यात आणि थोडं ते रेज करून ठेवावं. त्याच्यानंतर रूममधला फॅन बंद करावा. AC चालू असला तरी चालतो, पण बरं. फॅन बंद करावा पाहिजे. शक्यतो. या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर जवळच्या नेत्रपेढीला संपर्क करून आय बँक टीमला बोलवून घ्यायचं की अशा अशा ठिकाणी पत्ता सांगायचा, अशा अशा ठिकाणी डेथ झालेली आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा. त्या सगळ्या आय बँक्सची लिस्ट आम्ही इथं डिस्प्ले करणार आहे, ती बघून त्याप्रमाणे आपण फॉलो करू शकतो. मॅडम, आपण नेत्रदानाविषयी कोणकोणती काळजी घ्यावी याबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. ही अतिशय उपयोगी माहिती आहे, जेणेकरून एखाद्याच्या घरी मृत्यू झाल्यास आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे सविस्तर सांगितल्याबद्दल मी नेत्रतज्ञ संघटनेतर्फे आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नेत्रदान श्रेष्ठदान या पुण्यकर्माच्या कार्यक्रमात नेत्रदानाची प्रक्रिया काय असते हे डॉक्टर प्रियांकांनी आपल्याला आत्ताच सांगितलं. आज त्याच्या पुढची जी टेक्निकल गोष्ट आहे ती सांगण्यासाठी आपल्याकडं सांगलीतल्या दुसऱ्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अर्चना बिरादार आलेले आहेत. अर्चना मॅडम, आपलं स्वागत. नेत्रदानाची माहिती आम्हाला आता थोडक्यात प्रियांकानं सांगितली, पण याच्या पुढं हे नेत्र कोणाकोणासाठी वापरले जातात आणि त्याचे बेनिफिशरीज कोण कोण असू शकतात त्याची थोडीशी माहिती आम्हाला सांगितलं तर बरं होईल. हा नेत्ररोपण ते बाकीचे आजार म्हणजे डोळ्यांचे लेन्स आजार, रेटिना आजार ऑलरेडी डिस्कशन झालेला असल्यामुळे तो आजारांसाठी वापरला जात नाही. फक्त आणि फक्त बुबुळांच्या आजारमुळे जे काही गोष्ट डिसीजेस आता बुबुळांचे जे आजार आहेत तर त्याचे काही असे जन्माला आल्यानंतर हे आजार होतात, काही वयानंतर हे आजार होतात, ट्रॉमानंतर हे आजार होतात, असं काही आहे का? बुबुळांचे आजारमध्ये जास्त कॉमनली बघितलं जाते इंजुरीजमुळे, म्हणजे काही केमिकल इंजुरीज, म्हणजे डोळ्यात चुना गेला आहे लहान मुलांमध्ये, फॅक्टरीत काम करताना, रंगकाम करताना ॲसिड गेला आहे, अल्कली गेले, केमिकल्स गेले, किंवा आपल्या भागामध्ये जास्त ॲग्रिकल्चर म्हणजे काम करताना शेती काम करताना इजा होऊन डोळ्यात इन्फेक्शन होऊन नंतर बुबुळ पांढरं पडलं आहे, त्या कंडिशन्समध्ये इन्फेक्टिव्ह कंडिशन्समध्ये पांढरंपण होतं आहे. ते पांढरं बुबुळ काढून परत बुबुळ बसवले जाते. आणि ह्या कंडिशन्स व्यतिरिक्त काही तरुण मुलांमध्ये बुबुळाचा आकार नेहमीचे प्रमाण वाढत असताना नंबर जास्त प्रमाण एकदमच वाढलं जातं, त्याला बुबुळ कोनिकल होऊन जाते, त्याला कॉर्नियल एक्टेसिया म्हणतो, म्हणजे बुबुळ पातळ होऊन जाते. ते कोनिकल झाल्यानंतर त्याला केराटोकोनस असं आपल्या भाषेत बोलले जाते. कोनिकल झाल्यानंतर त्यांना दिसण्यात एकदम कमीपणा जाणवते आणि त्या कंडिशन्समध्ये शेवटच्या पर्याय म्हणून नेत्र बुबुळ बदललं जाते. आणि काही ऑपरेशन नंतर, मोतीबिंदूच्या ऑपरेशन्स नंतर बुबुळाच्या आतील लेयर कमजोर झालेलं असतं. त्या कंडिशन्सलाही सुद्धा नेत्ररोपण केल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीनं परत नजर परत येऊ शकते. हां, म्हणजे याचा जो स्पेक्ट्रम आहे तो जन्मजात सुरू झालेल्या आजारांपासून एखाद्या 80-90 वर्षाच्या जख्ख म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना ही बुबुळं वापरली जातात. ते बुबुळ वापरताना अशा काही कॅटेगरीज आहेत का की एज मॅच केलं जातं का? एज मॅच नक्की केलं जातं बुबुळ बदलताना. शक्यतो लहान वयाचे कंडिशन्समध्ये नेत्ररोपण करताना यंग डोनर्स सिलेक्ट करून त्या डोनर्स त्या कॉर्नियाज वापरलं गेलं तर जास्त ते बुबुळ टिकून जास्त राहतं. म्हणजे कमी वयाच्या व्यक्तीला आपण जास्त एज 70-80चं बुबुळ आपण बसत नाही, त्यांचा एंडोथेलियल सेल काउंट कमी झालेला असतो आणि ट्रान्सप्लांट फेल्युअर होण्याची शक्यता, म्हणून एज मॅच केलं जातं. एज मॅच शक्यतो एजच्या एकदम जवळपास 10-15 वर्ष मागे पुढे चालू शकते. एक बुबुळ जे नेत्रदानाचं आहे ते किती लोकांना वापरलं जातं आणि कशा प्रकारे वापरलं जातं? हे फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आधी पारंपरिक पद्धतीनं प्रत्येक एक व्यक्तींचे नेत्रदान 2 बुबुळ त्यांचे फक्त 2 व्यक्तींना वापरले गेलं जायचे, कारण ते पेनेट्रेटिंग केराटोप्लास्टी फुल थिकनेस कॉर्निया म्हणजे सुचर्स घेऊन टाके घेऊन केलं जायचे. आत्ता अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीमध्ये बुबुळाचे फक्त लेअर वाईज डिसेक्शन, आपण लेयर्स बदलू शकतो.
आधी पुढील भाग वेगळ्या पद्धतीनं लेयर्स बदललं जाते, मागील भाग तेही वेगळ्या पद्धतीनं, फक्त तेवढेच भाग बदलला. आपल्याला माहिती आहे, फक्त सर्वसाधारण सगळ्या लोकांना अशी माहिती आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रिया आधी कसे सुचेस घेऊन टाके घेऊन व्हायचे आणि आत्ता बिन टाकेचं, बिन इंजेक्शनचे आणि बिन भुलीचे ऑपरेशन्स आणि घडीचं लेन्स घालून एकदम छोटे जखमेमधून आपण करतो. लेन्स हो, घालतो. हो. तसेच कॉर्नियाचे इम्प्लांट्स म्हणजे ट्रान्सप्लांट जे आम्ही करतो आत्ता हल्ली, ते सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये घडी करून आतील पडदा फक्त बसवलं जाते आणि त्याचे रिकव्हरी फास्ट होते आणि दृष्टी खूप लवकर म्हणजे इम्प्रूव्ह होते. साधारण आपल्याला असं म्हणायचं आहे का की कॉर्नियाचे 5 लेयर्स असतात, त्या 5 लेयर्समध्ये जर वरच्या 3 किंवा 4 लेयरमध्ये जर आपल्याला ओपॅसिटी असेल किंवा पांढरेपणा असेल तर तेवढेच वरचे 4 लेयर किंवा 3 लेयर बदलले जातात. आणि समजा एखाद्या पेशंटला जर आतला एंडोथिलियम किंवा डेस्मेंट डिटॅचमेंटमुळं किंवा एंडोथिलियल डिस्ट्रोफीमुळं डिजनरेशनमुळं जर आतला भाग खराब झाला असेल तर डोनरचं फक्त एंडोथिलियमच वापरलं जातं आणि ते रोल करून आपण आत घालून त्याला एअर बबलनं स्प्रेड करून सेटल केलं जातं. म्हणजे ते साधारण एंडोथिलियल केराटोप्लास्टी आपण म्हणतो. म्हणजे एका माणसाचा एक डोळा 2 पेशंटसाठी वापरला जातो. म्हणजे 4 लोकांना 4 बेनिफिशरीज त्याचे होऊ शकतात. शकतात. छान, चांगली माहिती सांगितली. आता हे जे नवीन टेक्निक तुम्ही म्हणाला ते पूर्वी जे पेनिट्रेटिंग केराटोप्लास्टी आपण करत होतो तर ती कोणकोणत्या कारणासाठी केली जाते? ते फुल थिकनेस कॉर्नियल ओपेसिटी म्हणजे पूर्णपणे बुबुळ पांढरे पडलेला असतील तर त्या केसेसमध्ये पूर्णपणे बुबुळ फुल थिकनेस म्हणजे सगळ्या लेयर्स म्हणजे थोडक्यात आपण कॉर्नियाचे 500-550 मायक्रॉन आपण धरतो, थिकनेस पकडतो. थिकनेस तो पूर्णपणे बदलला सगळाच बदलला जातो. ओके. आता मगाशी तुम्ही म्हणालात की इंजुरीज आणि इन्फेक्शन्स हे 2 शब्द तुम्ही मगाशी वापरलेत. तर इंजुरीजमध्ये आपण काय म्हणून तो कॉर्निया वापरतो आणि इन्फेक्शन्समध्ये थिन आउट झालेल्या कॉर्नियाजमध्ये, डिसीज कॉर्नियाजमध्ये आपण त्याचा वापर कसा करतो? आता कसं आहे, प्रत्यारोपणचे वेगवेगळे टेक्निकल गोष्ट म्हणजे ऑप्टिकल केराटोप्लास्टी म्हणतो, म्हणजे त्याच्यात विजन रिकवर होतं, त्यासाठी केलेला प्रत्यारोपणला ऑप्टिकल केराटोप्लास्टी म्हणजे इंजुरीज झालेला पेशंट्स असतात. आता इन्फेक्शन झालेल्या पेशंट्समध्ये आपण इन्फेक्शन कमी करण्याच्या दृष्टीनं बुबुळ बदलतो, त्याला थेरपेटिक म्हणतो. ओके, म्हणजे डोळा वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं. वाचवणं जास्त महत्त्वाचे असतात त्या कंडिशन्समध्ये थेरपेटिक. आणि टेक्टॉनिक म्हणजे बुबुळाच्या सपोर्ट लागणारे असतात, म्हणजे बुबुळ फुटून पातळ होऊन आतील काही द्रव्य बाहेर येऊ शकते आणि ते थांबवण्यासाठी, बुबुळच्या पातळपणा कमी करण्यासाठी आणि त्याला सपोर्ट म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडक्यात आयबॉलची इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी आपण त्या ग्राफ्टचा वापर करतो. छान. म्हणजे एक तर ऑप्टिकल म्हणजे दिसण्यासाठी, दुसरं थेरापेटिक म्हणजे इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि तिसरं टेक्टॉनिक म्हणजे सपोर्टसाठी. अशा 3 प्रकारे आपण आयबॉल वापरतो. सर्वसाधारण नेत्र स्वीकारल्यापासून रुग्णाला नेत्ररोपणाची म्हणजे आपण बेनिफिशरीला ती बसवेपर्यंत ती जी एक सिरीज आहे, मालिका आहे, ती थोडीशी समजावून सांगा आम्हाला. ओके. आधीचे डॉक्टर प्रियांकानी काही गोष्ट ह्याच्या आधी सांगितले, थोडीशी सांगितलेली आहे. हो. नेत्रदान मृत्यूनंतर पहिल्यांदा नेत्रपेढींना संपर्क साधावा लागतो आणि डेथ सर्टिफिकेट कलेक्ट करून ठेवावं लागतं. नेत्रपेढीचे लोक येईपर्यंत त्या मृत व्यक्तींना शक्यतो आयसोलेट केलेला जास्त चांगलं असतं आणि ते मानेखाली 2 उशी ठेवून डोळे झाकून ठेवावं लागतं. गारपट्टीनं किंवा कॉटन गॉसपीसनं डोळे झाकून, डोळे बंद करून डोळ्यावरती पट्टी ठेवला तर डोळ्यातले बुबुळाचे जे क्वालिटी आहे, चांगलं क्वालिटी ते मेंटेन राहत आहे. ओके. आणि AC असेल तर AC शक्यतो चालू ठेवावा लागतो. ओके. आणि नेत्रपेढीचे लोक आले की बुबुळ काढते वेळी त्यांनी ठरवून म्हणजे बुबुळ फक्त काढायचे का पूर्णपणे आयबॉल कलेक्ट करायचं ते ठरवून त्यांनी बुबुळ आणि बुबुळाचा बाजूला असलेला स्लिरा म्हणतो आपण, ते काही भाग तेवढंच काढलं जातं आणि ते ठराविक मीडियाज असतात, स्टोअर करायचे मीडियाज, त्या मीडियामध्ये ठेवलं जाते बुबुळ काढून
आणि केव्हा बुबुळ पूर्णपणे डोळं Eyeball काढलं, काढला. आयबॉल काढले, तर ते मॉइस्ट चेंबर मिळतात. ते मॉइस्ट चेंबरमध्ये ठेवले जाते. ओके. आणि त्यानंतर मीडिया स्टोरेज झाल्यानंतर ते मीडिया कलेक्ट केल्यानंतर नंतर ते पापणे शिवलं जाते. ओके. ब्लिडिंग वगैरे होत असतं ते थांबवण्यासाठी पापणे शिवलं जाते. प्लस विद्रूप दिसू नये हां. म्हणून शोसाठी त्याला हे शोचं एक कृत्रिम Shell. शील्ड बसवले जाते. हं. आणि त्याच्यानंतर बुबुळ कलेक्ट केल्यानंतर ते नेत्रपेढीत घेऊन जाऊन त्याचे ग्रेडिंग केलं जाते. काही मायक्रोस्कोप, स्पेक्युलर मायक्रोस्कोप्समध्ये आणि स्लिट लॅम्प एक्झामिनेशन म्हणजे त्या मोठे मशिनरीमध्ये त्याचे पूर्णपणे ग्रेडिंग ओके. केलं जाते. म्हणजे हा कॉर्निया कुठल्या कारणासाठी वापरता येईल, ऑप्टिकलसाठी आहे योग्य आहे का, थेरपेटिकसाठी योग्य आहे का, किंवा कॉर्निया म्हणजे एका कॉर्निया 2 व्यक्तींना खरोखर वापरता उपयोगी येऊ शकेल का? असेल तर त्या कंडिशन ते पूर्णपणे ग्रेडिंग करून तो कॉर्निया नेत्रपेढींपासून जे ह्याचे हॉस्पिटल्स असतात, केरेटोप्लास्टी Centers. सेंटर्स किंवा त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये जे बेनिफिशरीज असतात त्यांना कॉल करतात. ओके. आणि जर समजा त्या नेत्र म्हणजे ते पेशंट काही कारणाने त्यांना यायला नाही जमलं आणि तो बुबुळ वाया जाऊ नये त्याच्यासाठी इतर केरेटोप्लास्टी सेंटर्स आणि हॉस्पिटल्स जे शासकीय परमिशनने ते permit, होटा सर्टिफाईड हॉस्पिटल्स असतात, ऑर्गन ट्रान्सप्लांटचे हॉस्पिटल्स, हो. त्यांना ते देखील ते अगदी ट्रान्सपरंटली हे फ्री हँड सगळे कॉर्नियाज म्हणजे समजा एखाद्या आय बँकेनं जरी आपलं नेत्रदान स्वीकारलं, येस त्यांच्याकडे बेनिफिशरी असेल तर प्रायोरिटी त्यांच्या बेनिफिशरीला दिली जाते. त्यांच्याकडे बेनिफिशरी उपलब्ध नसेल तर तो दुसऱ्या नेत्रपेढीला किंवा कॉर्निया ट्रान्सप्लांट सेंटरला दुसरीकडे पाठवला जातो. त्यांच्या लिस्टमधला पहिला पेशंट ते बोलवून घेतात आणि मग त्याला ते वापरलं जातं. आणि हे पूर्ण शासनमान्य आणि व्यवस्थित स्मूथली चालू राहणारी सिस्टीम आहे. ओके, गुड, छान. मॅडम, त्यावेळी बऱ्याच वेळा रक्त तपासायला घेतलं जातं मृत्यू व्यक्तीचं, तर त्याच्या कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात किंवा कशासाठी घेतलं मी जातं? ते सांगायचं विसरले. इवन ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स काही झालेला नसतील तर रक्त काढून घेतलं जाते. काही इन्फेक्टिव्ह कंडिशन्स आहे का, स्पेशली हेपॅटायटिस बी, सी आणि HIV टेस्ट केले जाते. त्याच्यासाठी ब्लड टेस्टसाठी ब्लड घेतलं जाते. ओके. म्हणजे त्या टेस्टवरून त्या रुग्णाला हे आजार होते का? कारण बऱ्याच वेळा हे आजार रिपोर्टेड नसतात किंवा विंडो फेजमध्ये असतात आणि ते असतील तर मग ते नेत्र दुसऱ्या पेशंटसाठी वापरले जात नाहीत. ओके, ठीक. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना साधारण असं आहे की आपल्या भागात समस्या जी आहे ती मगाशी आमची चर्चा झाली की भारतभरात 1 लाख लोकांची साधारण गरज असते. म्हणजे कॉर्नियाज आर इन डिमांड आणि 30,000च सप्लाय होतो आहे. तर याच्यासाठी आपल्याकडं कोणकोणत्या नेत्रपेढ्या आहेत आणि पब्लिक म्हणून पब्लिकनं काय करायला पाहिजे? भारतात खरोखर म्हणजे आपले श्रीलंकासारखे देशांमध्ये 100% मृत व्यक्तींचे डोळे घेतले जातात. हो. आणि आपल्याकडे असे बायलॉज नाही आहे. मृत व्यक्तींची इच्छा असेल तर ते जवळचे नातेवाईकांनी त्यावेळी सांगितलं तर ते डोनेशन फास्ट होतं आहे. आणि असे नेत्रपेढी आपल्या भागात जवळजवळ 10 नेत्रपेढ्या आहेत सांगली डिस्ट्रिक्टमध्ये आणि 3 केरेटोप्लास्टी सेंटर्स आहेत. आणि अजूनही आपल्या एरियामध्ये हे ग्रीफ काउन्सिलिंग जे म्हणतो आपण, म्हणजे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये जिथे ICUs आहेत आणि डेथ्स होतात रोजचे, तिथे ग्रीफ काउन्सिलर्स नेमले जातात आणि त्यांचे ट्रेनिंग ही अजून जास्त प्रमाणे वाढणं गरजेचं आहे. तिथले नर्सिंग स्टाफ म्हणा, तिथले ट्रेन डॉक्टर्स आणि टेक्निशियन्सना नेत्ररोपणबद्दलचे माहिती थोडक्यात दिले तर ते पेशंटच्या नातेवाईकांशी बोलवून आणि त्यांची इच्छा नसेल म्हणजे मरणोत्तर नेत्ररोपण केलं तर ते बेनिफिशरी बेनिफिट राहू शकतायत. अंध व्यक्तींना ते वापरले जाऊ शकतात. असे ते ट्रेनिंग
घेतलं तर काउन्सिलर्स नेमले जातात आणि हे काउन्सिलिंगचे प्रोसेस अजून जास्त प्रमाणात वाढणं गरजेचं आहे. म्हणजे समाजात जागृती हवीच आहे. म्हणजे नॅचरल डेथ घरी झाली तर नातेवाईक आणि आजूबाजूचे सामाजिक कार्यकर्ते किंवा रोटरी लायन्स जायंट्स यासारख्या संघटना तिथं उचलून धरू शकतात. पण हॉस्पिटलमधली जी डेथ असते तर त्याच्या बाबतीतलं जे काउन्सिलिंग आहे तर म्हणजे तुम्ही म्हणताय की ऑर्गन डोनेशनला जो अवेअरनेस असायला पाहिजे तोच इक्वली आय डोनेशनच्या बाबतीत सुद्धा वापरला पाहिजे आणि ती टीम सक्षम करायला पाहिजे. मुळात आपल्याकडं मृत्यू होऊ घातला आहे किंवा अटळ आहे हे सांगून नातेवाईकांना पटायचं हाच एक महत्त्वाचा विषय असतो. तो पटवून देणं, त्याच्यासाठी ग्रीफ काउन्सिलर्सचं ट्रेनिंग घेणं आणि मग मृत्यूनंतर नेत्रदान घडवून आणणं ही त्या काउन्सिलर किंवा तिथल्या हॉस्पिटलची थोडक्यात थोडीशी जबाबदारी आपण वाढवलेली आहे. आणि तरच हे 100% आपण म्हणू शकत नाही 100%, पण जो 30,000पासून 1,00,000चा जो गॅप आहे तर तो आपण थोडा आणखीन जवळ आणू शकू आणि जे 50,000पर्यंत आणून ठेवलं तर निदान निम्म्या तरी लोकांना आपण दृष्टी देऊ शकू. मॅडम, आत्तापर्यंत आपण खूप छान माहिती, टेक्निकल गोष्टी समजावून सांगितल्या. एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असेल तर त्याच्यासाठीची जी डिक्लरेशन आहे तर त्याच्या काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धती आहेत का आणि त्या कशा उपलब्ध आहेत त्याची माहिती सांगा. येस, नेत्रदान करायची इच्छा असेल तर जवळचे नेत्रपेढी किंवा शासकीय हॉस्पिटल्समध्ये तुमचे नाव नोंदवू शकताय. हे ऑफलाईन प्रोसेसमध्ये केलं जातं. हां, आणि काही ऑनलाईन आता स्टेट लेवलला आधी CDSM थ्रू करायचे लोक, पण आत्ता वन नेशन वन पॉलिसी जे आता आहे त्याच्यामध्ये नोटो हा ऑर्गनायझेशन आहे. नोटो स्टँड्स फॉर नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टिश्यू ट्रान्सप्लांट असं आहे. ते ऑर्गनायझेशन इट कम्स अंडर डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने अंडर हा ऑर्गनायझेशन येते. त्यांचे ऑनलाईन वेबसाईट आहे. नोटो आयुष्मान भारत मिशनचं एक वेबसाईट आहे. ते वेबसाईट गुगल सर्च केलं की सगळ्यांना मिळते आणि खूप इझी प्रोसेस आहे ते ऑनलाईन नोटोमध्ये रजिस्टर करायला. त्याच्यात फक्त तुमचे आधार कार्ड लागतं आणि मोबाईल, त्या मोबाईलमध्ये आधार लिंक्ड मोबाईल पाहिजे. त्याच्यामध्ये आधार कार्ड एंट्री केलं की मोबाईलमध्ये मोबाईल नंबर OTP येतं आहे. OTPवर हे केलं की तो फॉर्म मिळतोय तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मिळतो. ऑनलाईनमध्ये ते काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, एकदम सिम्पल प्रश्न. तुमचं नाव आणि तुमचे जवळचे म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर कोण ते ह्याच्यामध्ये संपर्क कोणासाठी करायचं आहे त्यांचं नंबर आणि नाव लिहिलं जातं आणि तुमचे आईबापांचे नाव आणि तुमचे ब्लड ग्रुप काय आहे हे सगळं मेन्शन करून आणि तुम्हाला कुठले ऑर्गन्स डोनेट करायचे त्याच्यात स्पेसिफिकेशन्स आहेत. टिश्यूज किंवा कुठल्या ऑर्गन, तो म्हणजे हार्ट करायचं, किडनीज करायचे, पँक्रियाज, लिव्हर, सगळे ऑर्गन्सचे नावं आहेत. प्लस टिश्यूज, म्हणजे टिश्यूजमध्ये आईज येतात, बोन, कार्टिलेज, हार्ट वॉल, स्किन, कुठल्या ऑर्गन्स तुम्हाला आणि टिश्यूज डोनेट करायचं तिथे टिक करायचं आहे. आणि तो प्लेज फॉर्म आपल्याला डाउनलोड करून आपण आमच्याकडे ठेवू शकतो किंवा घरात सुद्धा ते छान फ्रेम करून लावू शकतो, जेणेकरून प्रत्येक लोकांना ते समजेल की आमच्या मृत्यूनंतर ते प्लेज फॉर्म बघून त्यांना वारंवार त्यांच्याही लक्षात राहते की आपल्याला तो इच्छा होती आणि ते इच्छा आपल्या मृत्यूनंतर तेही पूर्ण करू शकतात. ओके. असा कुठला मुद्दाम एक स्पेसिफिक पिरियड असतो का की ज्याच्यात ही प्लेज करण्यासाठी, अवेअरनेस करण्यासाठी स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला जो आत्ता कार्यक्रम सुरू आहे तर त्याची काही असा स्पेसिफिक पिरियड आहे का आत्ता? स्पेसिफिक पिरियडमध्ये आता भारतात, अखंड भारतात ह्याचा जे नॅशनल प्रोग्राम चालू आहे, फोर्टनाईटचा प्रोग्राम, हे प्रोग्राम आता सध्या 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत दरवर्षी हे राबलं जातं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये हे प्रोग्राममध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी असते. आणि हे कधी पण आपल्याला कधीही वाटलं की आपल्याला नेत्ररोपण किंवा अवयवदान करायचं आहे, ते ऑनलाईन प्रोसेस हा खूप सोपे केल्यामुळे, नोटोद्वारे ते खूप सोपं केल्यामुळे कधी पण आपण करू शकतो नेत्रदानाचं प्लेज. आणि मी देखील ते नेत्रदानाची प्लेज ह्याच वर्षी मी ऑनलाईन नोटो थ्रू केलं. आधी मी केले होते स्टेट लेवल आणि आपल्या लोकल लेवलला, पण आता हे वन नेशन वन पॉलिसी असल्यामुळे ते
ऑनलाईन केलं तर तो रेजिस्ट्री किती डोनर्स आहेत, किती रिसिपियंट्स आहेत, तेही पूर्णपणे तुम्हाला डे टू डे वाईज ते रेकॉर्ड रेजिस्टरमध्ये बघायला मिळतं. बघायला मिळतं. अरे वा, छान, धन्यवाद. सामान्य जनतेसाठी ह्या नेत्रदान श्रेष्ठदान या पुण्यकर्माबाबत आपण कोणता संदेश द्याल? नेत्रदान हा सर्वात श्रेष्ठ दान आहे. सर्वेंद्रियाणां चक्षुप्रदानम हा म्हटलं जातं. नेत्रदान केलेल्या नंतर अंध व्यक्तींना दृष्टी दृष्टी मिळते, मिळते. म्हणून हा खूप महादान आहे. सर्वांनी ऑर्गन डोनेशनचे प्लेज करा किंवा नेत्रदान करायची प्लेज करा आणि तो प्लेज नोट वारंवार आपले जवळचे नातेवाईकांना, मित्रमंडळींना वारंवार त्यांना आठवण करून देत जावा. ठेवणं हा गरजेचा आहे. आणि नेत्रदान केल्यानंतर नेत्ररोपण जे स्वीकारणारे लोकांनाही मला सांगावं असं इच्छित आहे की की आत्ता आधुनिक शस्त्रक्रियांमध्ये नेत्ररोपण केल्यानंतर त्याचे रिकव्हरी खूप फास्ट होते आणि त्याचे सक्सेस रेट खूप चांगले असल्यामुळे तेही बेनिफिट्स सगळे रुग्णांनी, जे बुबुळांच्या आजारमुळे आलेल्या रुग्णांना त्यांचे कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन करून घ्यायची चान्सेस सक्सेसचे जास्त आहेत. chances पूर्वी जसं जास्त असायचं आहे. की रिजेक्शन चान्सेस जास्त असायचे, पण नवीन टेक्निक्समुळं आता रिझल्ट्स खूप चांगले आणि प्रॉमिसिंग यायला लागले. Promising आहे. म्हणून कॉर्नियल ट्रान्सप्लांट ऑपरेशन्सला तयार होऊन ऑपरेशन्स करून घ्यावं हे असं अशी आव्हान- माझी आव्हान आहे. आणि ह्या ऑपरेशनसाठी आपल्या एरियाचे लोक वेगळे मेट्रोजमध्ये वगैरे जायची गरज नाही, कारण हे शस्त्रक्रिया आपल्या भागात एवढी नेत्रपेढी आणि कॉर्नियल सर्जन्स आहेत आणि ह्या शस्त्रक्रिया आपल्या भागात प्रत्येक खूप नवीन कॉमनली टेक्नॉलॉजीनी टेक्नॉलॉजीने केले केले जाते आणि कॉर्नियल सर्जन्स ह्या एरियामध्ये खूप लोक आहेत आणि ते नेत्ररोपण या नवीन पद्धतीनं करतायत. करतात. म्हणून आपल्या एरियामध्ये हे बेनिफिशरीजही वाढणं म्हणजे गरजेचं ज्यांना आहे. बुबुळामुळं अंधत्व आलेलं आहे अशांनी न घाबरता, न मनात शंका ठेवता आपल्या सांगली आणि परिसरातील नेत्रतज्ञांशी संपर्क साधावा, जेणेकरून ज्यावेळी बुबुळ उपलब्ध होईल त्यावेळी ह्या तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते आपल्याला नेत्ररोपण होईल. येस. फक्त एक गोष्ट मी शेवटचं सांगायची इच्छुक आहे. मरते फक्त शरीर पण अमर असतो आत्मा. मरते फक्त शरीर पण अमर असतो आत्मा. नेत्रदान कराल तर भेटेल स्वयं परमात्मा. छान. आता नवीन जनरेशन म्हणते की मृत्यूनंतरसुद्धा व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टा बघायचं असेल तर आय डोनेशन करा आणि आपल्या त्याच डोळ्यांनी पुन्हा आपल्या मृत्यूनंतर फेसबुक, इन्स्टा आणि मेल्स चेक करत राहा. आज आपल्या कार्यक्रमामध्ये 2 तज्ज्ञ नेत्ररोपण करणाऱ्या सर्जन्सनी आपल्याला नेत्रदान आणि बुबुळ प्रत्यारोपण याविषयी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. म्हणजेच आय डोनेशन आणि केराटोप्लास्टी ह्याविषयी खूप छान माहिती डॉक्टर प्रियांका आणि डॉक्टर अर्चना यांनी दिलेली आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि आपल्या नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीनं ह्या दोन्ही डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर शरद भोमाश, अध्यक्ष सांगली जिल्हा नेत्रतज्ञ संघटना. दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो दरवर्षी. बऱ्याच लोकांना नेत्रदान हे काय आहे हे फक्त ऐकून माहीत आहे. नेत्रदान, सर्वश्रेष्ठ दान अशा काही शीर्षक लोकांनी ऐकलेत. खरं प्रत्यक्षात त्याला साथ देण्यासाठी आपला कसा सहभाग व्हावा ह्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण हे पब्लिक अवेअरनेस पॉडकास्ट असं आपण तुमच्या सोबत संपर्क करतो आहे. तर बघितलं तर सुमारे दरवर्षी 1,00,000 रुग्ण बुबुळाच्या विविध आजारांमुळे अंधत्व होतं त्यांना. बुबुळाच्या अंधत्वामध्ये नेत्रदान केल्यानंतर बुबुळ प्रत्यारोपण हे ऑपरेशन करून बऱ्याच लोकांचा अंधत्व आपल्याला दूर करता येतो. खरं किमान आपल्याकडे फक्त 30,000 रुग्णांनाच बुबुळ प्रत्यारोपण केलं जातं पूर्ण भारतात. तर आपल्याला
ह्याच्यामध्ये भरपूर सुधारणा करण्यासाठी समाजाकडे आव्हान आहे. दरवर्षी या पंधरवड्याच्या दरम्यान नेत्ररोग, नेत्रपेढ्या, शासन ह्या सर्व प्रकारच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करून नेत्रदान हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल सगळं माहिती देतात. तर आपण आता हा नेत्रदानाविषयी पॉडकास्ट ऐकलाच असाल आणि हा जो पॉडकास्ट आहे हा तुम्ही तुमच्या स्नेहींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, म्हणजे ही नेत्रदानाची चळवळ सगळीकडे पोचू दे आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होऊ दे. नमस्कार.